लोकवृत्त गणेश दर्शन सोहळा प्रायोजक आहेत कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आलो आहोत कुबेर विनायक मंदिर इथे। तर चला मग बाप्पाचं दर्शन घेऊया। मंदिराचे दिनेश गुरुजी आपल्या सोबत आहेत, तर त्यांच्याकडून काही या मंदिराची माहिती घेऊयात आपण। नमस्कार। नमस्ते। मला या मंदिराविषयी कुबेर गणपतीविषयी आमच्या प्रेक्षकांना थोडीफार माहिती काय सांगा? देतो की आमच्या या मंदिराला 11 वर्ष पूर्ण होऊन 12 वर्ष झालेली आहेत आणि ही जी मूर्ती जी आहे ही आम्ही कर्नाटक गदगवरून इथनं आणलेली आहे आणि त्या मूर्तीचं ही जी स्थापना केलेली आहे ते आपले गोडबोले गुरुजींनी केलेली आहे। त्यांच्या अध्यक्षतेखाली हे सगळे चाललेले आहे आणि विलासराव जे आंबेकर आहेत ते आमचे संस्थापक आहेत। ते सगळेजण हे सगळं बघतात, ह्या गणपतीचं काय चाललंय, हे देऊळ कसं चालवायचं, काय नाही करायचं, हे सगळं ते सर्व बघतात। बरं, मला सांगा या मूर्तीची इथे प्रतिष्ठापना का करण्यात आली किंवा याला कुबेर असं नाव का देण्यात आलं? कारण कुबेर असं नाव का देण्यात आलं, कारण ही मूर्ती मुळातच कुबेर आहे। ती आणलेली मूर्ती जी आहे ती तिकडनंच आणलेली आहे कर्नाटकवरून आणि ती कुबेर असं का नाव दिलं, कारण तिच्यामुळे आम्हाला भरपूर म्हणजे प्रचंड लोकांना, एक तुम्हाला सांगायचं म्हणजे कसं की असंख्य लोकांना ह्या मूर्तीचा इतका अनुभव आलेला आहे, त्यांची अडलेली कामं सगळी पूर्ण झालेली आहेत। सगळी लोक येऊन आम्हाला सांगतात, म्हणजे आमच्या सरांना म्हणजे विलासराव आंबेकरांना सांगतात आणि आमचे रोहन सर आहेत त्यांना सांगतात, मला सांगतात आणि देवळामध्ये सगळीकडे चर्चा असते की ह्या मूर्तीमुळे आमचं फार मोठं बदल झालेलं आहे, त्यामुळे याला कुबेर असं नाव हो म्हणूनच कुबेर असं नाव आहे। एवढ्या म्हणजे मेन चौकामध्ये हे मंदिर आहे, इथे मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात, बैठकीची सोय देखील खूप छान आहे। भाविकांचा कशा पद्धतीने प्रतिसाद असतो किंवा मूर्तीबद्दल काय प्रतिक्रिया असतात? भाविकांचा फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद असतो। आपल्याकडे दररोज सकाळी 5:30 वाजल्यापासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत अभिषेक चालतात। अरे बाप, छान। त्यानंतर भाविक लोक सगळे जे येतात ते सगळे मनोभावे येऊन पाया पडतात देवाच्या आणि सगळ्यांचे आभार व्यक्त करतात। मी शेवटचा प्रश्न हा विचारेन, आपलं जे ट्रस्ट आहे तर ते कोणकोणत्या प्रकारचे कार्यक्रम किंवा स्पर्धा वगैरे अशा काही गोष्टी करतात का? आपल्याकडे सगळे कार्यक्रम होतात। आमच्या ट्रस्ट तर्फे सर्व मोठमोठे कार्यक्रम होतात। आता झी मराठी चॅनल सुद्धा येऊन गेलं, होम मिनिस्टर झालं, त्यानंतर आमच्याकडे सांस्कृतिक कार्यक्रम सगळे होतात। त्याच्यामध्ये आता नवरात्रामध्ये रास दांडिया वगैरे सगळे जे कार्यक्रम आमच्याकडे मागे जी बाग आहे त्या बागेमध्ये आम्ही हे सगळे सांस्कृतिक कार्यक्रम घेतो। आमच्या मंदिरामध्ये फक्त सांस्कृतिक कार्यक्रम चालतात आणि गणेश जन्माच्या दिवशी आमच्याकडे महाप्रसाद असतो त्या दिवशी। बरं, या 10 दिवसांमध्ये म्हणजे गणेशोत्सवामध्ये कशा कशा पद्धतीने नियोजन असतं, काय काय कार्यक्रम असतात? काय प्रत्येक भाविकाचे अभिषेक आम्ही त्यांच्या मार्फत करतो आणि त्यांच्याकडनं सर्व अभिषेक करून घेतो। म्हणजे मी स्वतः हे 10 दिवस होत असतं? नाही, कंटिन्यू
कंटिन्यू, त्याच्यामध्ये कुठला खंड नाही पडत. दररोज आमच्याकडे अभिषेक चालले जातात. कोणाचाही असू दे, अगदी छोटा जरी भाविक असला तरी त्याचा अभिषेक आमच्या ह्या गणेश मूर्तीला होतच असतो. आणि 10 दिवसामध्ये आम्ही प्रत्येक अलंकार आभूषण सर्व घालतो. 10 दिवस पूर्ण 10 दिवस गणेशोत्सवामध्ये. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात या बाप्पावर भरपूर अशा सातारकरांची श्रद्धा आहे आणि मनोभावाने ते या गणपतीला जे मागणं मागतात ते पूर्ण होतं. धन्यवाद तुम्ही आम्हाला तुमचा वेळ दिल्याबद्दल. हे तर ज्वेलर्स तर्फे तुम्हाला नमस्कार. मला सांगा या बाप्पाविषयी तुम्हाला काय वाटतं? हे मंदिर झाल्यापासून मी या गणपती मंदिरामध्ये येते. अगदी म्हणजे रोज संध्याकाळ झाली की मंदिराकडे पाय वळतातच. आणि मंदिरात घेऊन गेल्यावर एकदम घरी गेलं की फ्रेश असं वाटायला लागतं. मन रिलॅक्स होतं. एकदम प्रसन्न वातावरण आहे इथलं. रस्त्यावर असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना सुद्धा सोयीस्कर पडतो. बरं, तुम्ही आता म्हणाला की आपोआप पायी इकडे वळतात या मंदिराकडे येण्यासाठी, तर असं विशेष काही कारण आहे किंवा कधी असं कोणतं मागणं या बाप्पाला मागितलं आहे का? बऱ्याच वेळा मागितलेलं आहे, बऱ्याच पूर्ण झालेल्या आहेत. बऱ्याच इच्छा पूर्ण म्हणजे थोडक्यात कुबेर गणपती हा देखील नवसाला पावतो. तुमच्या ज्या इच्छा आहेत त्या तुम्ही मनापासून मागितल्या तर तो नक्की पूर्ण करतो. मला सांगा, तुमचा गणपती उत्सव तुम्ही कशा पद्धतीने साजरा करता? घरातला गणपती उत्सव आहे तो माझा 10 दिवस गणपती असतात. हां, आणि रोज सकाळ संध्याकाळ आरती असते. नैवेद्य वेगवेगळ्या प्रकारचे रोजचे असतात. आणि इथं सुद्धा बरेचसे उत्सव गणेशाच्या समोर होत असतात. बरं, अजून एक शेवटचा प्रश्न विचारेन. एक महिला म्हणून आज गणपती उत्सवामध्ये कशा पद्धतीचं संरक्षण असावं किंवा कोणता बदल करावा असं तुम्हाला वाटतं? महत्त्वाचं असं आहे की मी एक ॲडव्होकेट आहे, त्यामुळं मला हे महिलांचे जास्त प्रॉब्लेम येत आहेत. गर्दीच्या ठिकाणी वगैरे गणेश उत्सवाला गेलो आपण की काहीतरी महिलांच्या कॉमेंट्स करणं महिलांच्यावर, किंवा कुठेतरी शरीराला टच करणं किंवा त्रास देणं, हे जे प्रकार घडत आहेत, किंवा गर्दीचा फायदा घेऊन विनाकारणच ढकलाढकली करणं, तर हे प्रकार कुठेतरी थांबले पाहिजेत असं वाटतं. पण आता तुम्ही सांगितलं तुम्ही ॲडव्होकेट आहात, तर कायद्यामध्ये जे नियम आहेत तर यामध्ये कुठला फरक व्हावा असं वाटतं का? असे कायदे भरपूर स्ट्रिक्ट आहेत, त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नाही. आपण बघतो फॉलो होत नाही. म्हणजे ज्या शिक्षा ज्या प्रमाणात बाहेर पडायला पाहिजे त्या प्रमाणात बाहेर पडत नाही. त्याला बऱ्याचशा पळवाटा असल्यामुळं कायदा हा किती कायदे वाढवत जरी तुम्ही गेले, शिक्षा वाढवल्या, तर इम्प्लिमेंटेशन जोपर्यंत होत नाही. मग याला मूळचं कारण कोण आहे? त्याला बरीच आपली पूर्ण सिस्टीम त्याला कारणीभूत आहे. इन्व्हेस्टिगेशनपासून ते तुम्ही कोर्टामध्ये केसेस कशा चालतात, तिथं विटनेसेस हॉस्टाईल होतात, आणि मग ज्याच्यावर भरोसा ठेवून तुम्ही ती केस तयार केलेली असते, ऐन वेळेला विटनेस जर का तुमच्या बाजूने बोललं नाही तर केस ती पूर्णपणे म्हणजे त्याचा काहीच उपयोग होत नाही असं वाटतं. मी शेवटचा प्रश्न तुम्हाला हा विचारेन. एक तुमच्या दृष्टिकोनाने महिलांनी कोणत्या पद्धतीने या गणपती उत्सवामध्ये आपली सुरक्षितता ठेवावी किंवा जे कार्यकर्ते आहेत त्यांनी कशा पद्धतीने वागणूक केली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? नाही, महिलांची आणि जेंट्सची महत्त्वाचं म्हणजे सेपरेट रांगा केल्या तर फार बरं होईल. खरी गोष्ट. जे देखावे वगैरे आता आपण बघतो तर त्यामध्ये एकत्रित सोडलं जातं, तर त्यापेक्षा महिलांच्या आणि पुरुषांच्या जर रांगा वेगळ्या केल्या तर मुद्द्याचं त्या इथे बोलल्या तर ते महत्त्वाचं राहील. म्हणजे कसं होईल, ढकलाढकली झाली, काय गर्दी झाली तरी महिलांमध्ये तेवढंसं कसं होतं की जेंट्सचं ढकलणं हे मुद्दाम असू शकतं. महिलांच्या सेपरेट रांगा या गोष्टी होणार नाही. खूप म्हणजे खूप महत्त्वाचा आणि खूप छान सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना, मंडळांना किंवा कुठलेही देवस्थान असो त्यांना दिला आहे की रांगा वेगवेगळ्या ठेवा, म्हणजे थोडक्यात ज्या घटना घडतात या कमी प्रमाणात घडतील. तुम्ही आम्हाला तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. आणि अष्टेकर ज्वेलर्सतर्फे तुम्हाला हे गिफ्ट आहे. कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स. छान अशी फॅमिली आपल्यासोबत आहेत. नमस्कार. मला सांगा, कधीपासून या कुबेर गणपतीला येत आहात? जसं म्हणजे इकडं आम्ही राहायला आलो सदर बाजार एरियात 5-6 वर्ष झाली तेव्हापासून आम्ही.
त्यापासून येतं हां. म्हणजे थोडक्यात गेली 5-6 वर्ष झालं तुम्ही येत आहात. तर मंदिर कसं वाटतं तुम्हाला? आम्हाला हे मंदिर फारच छान वाटतं आणि इथलं जे प्रसन्न वातावरण आहे ते खूप आवडतं. त्यामुळं आम्ही वारंवार म्हणजे दर मंगळवार असेल किंवा काही गणेश चतुर्थी असेल तर आवर्जून आम्ही सदर बाजारमधून इथं गणपतीचं दर्शन घ्यायला येतो. मी अजून एक असं विचारेन, कुबेर गणपतीचा जो परिसर आहे तो इतका स्वच्छ आहे, तर जे आत्ता बाकीचे मंडळ आहेत किंवा गणपतीची मंदिरं आहेत तर तिथला परिसर कशा पद्धतीने ठेवावा असं तुम्हाला वाटतं? कुबेर गणेशचं मंदिर आहे ते एक आदर्श म्हणून सगळ्यांनी त्याचा आदर्श घ्यायला हरकत नाही आहे. हा परिसर अत्यंत स्वच्छ असतो. कायम इथं स्वच्छता तर असतेच, पण संध्याकाळी गाणे वगैरे जे लावलेले असतात देवाचे वगैरे, त्यामुळे इथं बसून इतकं प्रसन्न वाटतं की असं बसलं की उठायची पण उठायची इच्छा होते. होत नाही. इतकं प्रसन्न वाटतं. ठीक आहे, खरी गोष्ट आहे. परिसर इतका शांत आहे, जे देवाची गाणी लावलेली असतात ते ऐकत इथं भक्तांना वेळ कसा जातो हे कळत नाही. धन्यवाद तुम्ही आम्हाला तुमचा वेळ दिल्याबद्दल. आणि अष्टेकर ज्वेलर्सतर्फे तुम्हाला हे कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स. मस्त असा मुलींचा ग्रुप आपल्या सोबत आहेत आत्ता. तर मी फर्स्टली तुम्हाला हे विचारेन की कशा पद्धतीने तुम्ही तुमचा गणपती उत्सव सेलिब्रेट करता? आम्ही मेडिकल स्टुडंट आहोत त्यामुळे जास्त टाईम नाही मिळत, पण फर्स्ट डेला घरी गेलो आणि फक्त मूर्ती बसवली. फक्त मूर्ती बसवली. मेडिकल स्टुडंट असल्यामुळे सुट्टी मिळाली नसेल आणि फक्त एक दिवस सुट्टी मिळाली, त्यामध्ये गणपती बसवून आला. मग असं वाटतं का 10 दिवस सुट्ट्या असा मस्तपैकी घरातल्यांसोबत हा फेस्टिवल सेलिब्रेट व्हावा? नक्कीच असाव्या सुट्ट्या, खूप वाटतं. बरं, आधी कसा व्हायचा मग? म्हणजे आत्ता सातारमध्ये आला आहात का आधीपासून सातारमध्ये आहात? हो, 5 वर्ष झाली ना सातारमध्ये. त्याआधी घरातल्यांबरोबर? ओके, हॉस्टेलला आहेस. हां, 10वीपर्यंतच घरी होते ना. बरं, 10वीपर्यंत कशा पद्धतीने सेलिब्रेट केलास मग जेव्हा घरातल्यांबरोबर असायचीस तेव्हा? काही नाही, गणपती बसवून छान आरती नैवेद्य वगैरे. त्यामुळे या पद्धतीने सेलिब्रेट छान वाटायचं. थोडक्यात घरातल्यांना मिस अर्थातच करत असशील, जो आपण घरातल्यांबरोबर टाईम स्पेंड करतो आणि गणपती बाप्पा आणि घरातले हे दोघेही आपल्यासोबत असावेत असं आपल्याला वाटतं. खरी गोष्ट आहे की नेक्स्ट टाईम नक्की घरातल्यांबरोबर सेलिब्रेट कर. तुला विचारेन, आत्ता मग काय काय पाहिलंस गणपतीमध्ये इथे सातारमध्ये तर गुरुवार पेठेत एक असा गणपती मोठा म्हणजे होता आणि त्यामध्ये शिवाजी महाराजांच्या काळातलं असं दाखवलं होतं. ते तोरणा किल्ला जिंकला तो देखावा कोंढाणा. पाहिलास? हां, ओके, कोंढाणा ते म्हणजे एकदम व्यवस्थित असं दाखवलं होतं. ते खूप आवडलं सातारमध्ये. आवडलं. दुसरं म्हणजे हे कुबेर मंदिर, ते आजच मी पाहते. आजच पाहते. म्हणजे मंदिर पाहिलं पण इथलं आरतीला हे आजच आले. आज झाली. मग कशी वाटली कुबेर मंदिराची आरती? इथं असं आलं की प्रसन्नच वाटतं, नेहमी प्रसन्न वाटतं. आणि खूप छान वाटतं असं. मी तुला विचारेन, कुबेर मंदिराशिवाय अजून कोणतं सातारमध्ये गणपतीचं मंदिर पाहिलंस? अजिबात नाही पाहिलं. पण हा परिसर तुला कसा वाटत आहे? खूप शांत वाटतं. शांत वाटत आहे, प्रसन्न वाटत. मग तुम्ही मला सांगा, तुम्ही इथे टाईम स्पेंड करता? किती वेळ करता? 10-15 मिनिटं तरी. 10-15 मिनिटं फक्त? हो, फक्त. एवढ्या वेळात समाधान होतं? नाही होत. नाही होत. ॲक्च्युली मेडिकल स्टुडंट असल्यामुळे जास्त अभ्यास असतो ना, त्यामुळे फक्त 10-15 मिनटं ठीक आहेत पप्पासाठी. असून दे. थँक्यू तुम्ही तिघींनीही तुमचा वेळ आम्हाला दिल्याबद्दल. आणि अष्टेकर ज्वेलर्सतर्फे तुम्हाला एक गिफ्ट आहे. कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स. नमस्कार. मला सांगा, आता आपण कुबेर गणपतीच्या मंदिरामध्ये आहोत, तर या गणपतीच्या मूर्तीविषयी, या मंदिराविषयी तुम्ही काय बोलता? कुबेर विनायक गणपती मंदिर हे सातारा जेवढे गणपतीचे मंदिर आहेत त्यापैकी एक खूप छान मंदिर आहे. येथील परिसर हा खूप स्वच्छ आणि सुंदर आहे. मी आमच्या इथले नगरसेवक श्री आंबेकर साहेब यांचे जे मंदिर आहे ते मंदिर खूप त्यांनी छान मेंटेन केलेलं आहे. जेव्हापासून इथे गणपती उत्सव आणि गणेश जयंती वगैरे हे कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने साजरे होतात आणि इथला परिसर जो आहे तो आता खूप व्यवस्थित आहे. बरं, मला एक सांगा, आता गणपतीचं विसर्जन जवळ येत आहे, बरोबर? तर गणपतीच्या विसर्जनाच्या वेळेस आपल्या सातारमधून मिरवणूक निघते, तर या मिरवणुकीमध्ये कोणता बदल करावा असं तुम्हाला वाटतं? गणपतीची मिरवणूक आता हे कसं आहे, थोडं आता
डी जेचा वगैरे जो प्रकार आहे त्यालाही थोडं लिमिट असावं अशी माझी स्वतःची तरी अपेक्षा आहे. जे अगदीच पूर्णपणे बंद नाही, पण कमीत कमी थोडं लिमिटमध्ये किंवा त्याच्या आवाजाचे जे त्यांनी दिलेले नियम त्या नियमाचं follow थोडं तरी करावेत. पालनही कुठेतरी झालं पाहिजे. खरी गोष्ट आहे, नियमांचं हे पालन हे झालंच पाहिजे. पाहिजे. शेवटचा प्रश्न हा विचारेन, लहान मुलांच्या दृष्टिकोनाने तुम्हाला काय वाटतं की गणपतीची जी मंडळं आहेत त्यांनी कशा पद्धतीने कार्यक्रम ठेवले पाहिजेत? गणपतीच्या मंडळामध्ये त्यांनी लहान मुलांसाठी वक्तृत्व स्पर्धा, संगीत खुर्ची वगैरे हे जे असे छोटे छोटे कार्यक्रम असतात त्याच्यातून त्यांना एक छोटं बक्षीस जरी मिळालं तरी लहान मुलांची ही अपेक्षा असते की मला ते बक्षीस काहीतरी मिळाले किंवा गणपतीच्या कार्यक्रमामध्ये मला थोडं प्रोत्साहन मिळतं. तिथून पुढच्या भावी करिअरमध्ये त्याचा उपयोग होऊ न होऊ पण त्यांना एक थोडी आशा असते की मला त्याच्यामध्ये हे बक्षीस मिळालं आहे, मला पुढे त्याच्यातून आणखीन काहीतरी हे व्हावं किंवा की त्याचं शिकता यावं त्यांच्या मंडळांनी. खरं आहे की जे तुम्ही मूर्ती किंवा डीजे किंवा बाकी कोणत्या गोष्टींवर जे सामाजिक कार्यक्रम त्याच्यातून होऊ शकेल अशा पद्धतीचे थोडे कार्यक्रम केले पाहिजे. बाकीच्या गोष्टींवर जे तुम्ही खर्च करता त्यापेक्षा पण जास्त तुम्ही लहान मुलं त्यातून काय घेतील या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. जे वयस्कर मंडळी आहेत त्यांना कोणत्या गोष्टींची आवड आहे, थोडक्यात भजन कीर्तन असे प्रकार असतात. महिलांसाठी काही महिलांसाठी काही कार्यक्रम हे कार्यक्रम राबवले पाहिजेत. आणि एकदा मोठ्याने बोल गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तुम्ही आम्हाला तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. आणि अष्टेकर ज्वेलर्स तर्फे तुम्हाला हे गिफ्ट वाउचर. कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स. नमस्कार. नमस्कार. मला सांगा, गणपती उत्सव आता सध्या सुरू आहे, तर या गणपती उत्सवामध्ये तुम्हाला काय आवडतं? माझं नाव डॉक्टर चैतन्य जाधव. आजकाल आपण सगळीकडे बघत असतो की मुलं व्यसनाधीन झालेले आहेत किंवा सगळीकडं लोकांमध्ये खूप निगेटिव्ह एनर्जी वगैरे अशी आहे किंवा एक तरुणांबद्दल मोठ्या व्यक्तींचं मत अगदी निगेटिव्ह झालेलं आहे. पण तरीसुद्धा बाप्पा ज्यावेळेला येतात त्यावेळेला एक वेगळं वातावरण निर्माण होतं. लहानांपासून मुलांपर्यंत एक पॉझिटिव्ह एनर्जी वातावरणात असते आणि त्या काळामध्ये विघ्नहर्ता त्याला म्हणतात. त्यामुळं सर्व विघ्न नाहीसे करून आपल्या सर्वांना पुन्हा एक जीवनामधली संकटं दूर करून एक वेगळा उमेद आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला मिळते. त्यामुळे खूप छान वातावरण असतं. 11 दिवसामध्ये वेळ कसा जातो कळत नाही. आणि थोडक्यात गणपती उत्सवामधला जे वातावरण असतं ते तुम्हाला आवडतं. पण मला सांगा, मग तुम्ही कशा पद्धतीने गणपती उत्सव साजरा करता? घरामध्ये असताना आम्ही 5 दिवसाचा गणपती प्रथेनुसार साजरा करतो. त्याच्यामध्ये वाजत गाजत गणपतीचं आगमन होतं, प्रतिष्ठापना होते. त्याच्यामध्ये नंतर मग सजावट वगैरे करण्यामध्ये सगळेजण उत्साहानं भाग घेतात. त्यामुळे खूप आनंद असतो. त्यानंतर वेगवेगळे पदार्थ, मोदक आणि नंतर प्रसादाचे वेगवेगळे पदार्थ करणे चालू असतात. त्यामुळे खूप वेळ एवढा कमी असतो आणि लवकर काय काय करू आणि काय नको असं होतं. आणि ज्यावेळेला बाप्पा जातात त्यावेळेला असं वाटतं की आपल्या घरातलंच कोणतरी एक सदस्य जात आहे. त्यामुळे पुन्हा कधी लवकर येणार अशी एक हुरहुर मनामध्ये लागलेली असते. आपण वर्षभर त्या बाप्पाची वाट बघत असतो. पण आता तुम्ही सांगितलं वेगवेगळे देखावे करता वगैरे, मग यावर्षी कोणता देखावा केला तुम्ही? यावर्षी देखावा म्हणजे खूप सार्वजनिक देखावा असं नाही, मोठे मोठे डेकोरेशन काय केलं? घरामध्ये असतं त्या पद्धतीने. आम्ही ह्यावेळेला हिमालयातला एक देखावा तयार केलेला. हिमालयातला केला. मग दरवर्षी वेगवेगळा असतो? हां, वेगवेगळा देखावा असतो आणि काय काय कन्सेप्ट नवीन नवीन जसं ज्याला सुचते त्यानुसार आपण ते करत असतो. शेवटचा प्रश्न मी तुम्हाला हा विचारेन, बाप्पाला जर एखादं मागणं मागायचं म्हटलं तर काय मागाल? ज्या पद्धतीने ज्ञानेश्वरांनी सांगितलेलंच काय, हे विश्वाची माझे घर, त्या पद्धतीनं विश्वातल्या प्रत्येकालाच आनंद मिळू दे, त्यांच्या सुखसमृद्धी मिळू दे आणि सर्वांची दुःख नाहीशी कर, विघ्नहर्ता असल्यामुळे असंच मी सर्वांना मागेल. कारण मध्ये आता एक झी24 तासवर पण एक खूप छान कार्यक्रम झाला. त्याच्यामध्ये विज्ञान गणेश म्हणून कार्यक्रम झाला. त्याच्यामध्ये गणेशाच्या बाबतीमधलं विज्ञानसुद्धा खूप सुंदर रीतीनं सांगण्यात आलं. तर विश्वास रासकर म्हणून येतेले त्या संशोधकांनी सांगितलं की आजकाल तरुण मुलांना वगैरे असं माहिती नसतं की ते म्हणतात की परंपरेनुसार आपण हे करतो, ह्याच्यामध्ये काही तथ्य नाही, आम्ही मानत नाही वगैरे. पण तसं न करता फॉरेनमध्ये सुद्धा आणि अमेरिका, युरोप याच्या देशामध्ये पण खूप मोठे मोठे संशोधनं झालेले आहेत ध्वनिशास्त्रावरती, त्यानंतर वेदांवरती. त्यामुळे त्याचे अथर्वशीर्ष आहे ते किती व्यवस्थित म्हटल्यानंतर किती पॉझिटिव्ह
इफेक्ट त्याचे होतात ते पण त्याच्यामध्ये सिद्ध झालेलं आहे. आणि शास्त्रज्ञांनी अशी मशीन पण तयार केलेली आहे की ज्यावेळेला तुम्ही ते मंत्र म्हणत आहात तर तुमच्या मन किती शांत झालेलं आहे, तुमच्या हृदयाचे ठोके किती कंट्रोल झालेले आहेत, एवढं डीपमध्ये संशोधन झालेलं आहे. म्हणजे भारतातल्या लोकांना आपली संस्कृती किती उच्च दर्जाची आहे त्याचा विसर पडलेला आहे. आणि फॉरेनमध्ये ते रिसर्च झाल्यानंतर आता आपल्याला हळूहळू ते कळायला लागलेलं आहे. पण त्याचं आपण कुठलीच परंपरा ही आपल्या म्हणजे चुकीची नाही आहे किंवा काहीतरी त्याच्यामध्ये खूप मोठं शास्त्र आहे. तेवढं आपल्या ऋषीमुनींनी कितीतरी हजारो वर्षापूर्वी त्या करून त्याचा शोध घेतलेला आहे. आणि ते करण्यासाठी काहीतरी त्याच्या पाठीमागं काहीतरी तत्त्वज्ञान आहे. ते व्यवस्थित आपण समजून घेतल्यानंतर अभ्यास केला पाहिजे. आणि ते केल्यानंतर जर का आपण ते साजरे केले तर एक खूप वेगळ्या पद्धतीचे आपल्याला त्याच्यामध्ये समाधान पण होते. कारण हे जे 4 महिने चातुर्मासाचे आहेत, जेव्हा श्रावण चालू होतं त्यापासून जे वेगळं वातावरण तयार होतं. पहिलं महाशिवरात्री येते, त्यानंतर मग महादेवाचेच पुत्र जे आहेत ते गणपती बाप्पा येतात, त्यानंतर नवरात्रीमध्ये 9 दिवस दुर्गा मातेची देवी येते, त्यानंतर दिवाळी वगैरे येतो. थोडे फॉरेनमध्ये आपण बरेच लोक आपल्या मधले की फॉरेनमध्ये असतात. माझा भाऊसुद्धा US आहे वगैरे, पण तिथं गेल्यानंतर पण त्याला जेव्हा समाधान मिळत नाही ते भारतात आल्यानंतर तो म्हणतो की पूर्ण समाधान वेगळंच मिळतं. कारण तो फ्रान्समध्ये होता, पॅरिसमध्ये होता, त्यानंतर US मध्ये होता. तिथं गेल्यानंतर लोक एकमेकाशी कोण शेजारी आहे पण लोकांना माहिती नसतं, बोलत नसतं, काही नसतं. आणि कितीही पैसे कमवले तरी शेवटी समाधान मानसिक हे खूप महत्त्वाचं आहे. बाप्पांनी हेच समाधान आपल्याला द्यावं असं मागणं तुम्ही मागता. धन्यवाद तुम्ही आम्हाला तुमचा वेळ दिल्याबद्दल. आणि अष्टकर ज्वेलर्सतर्फे तुम्हाला हे गिफ्ट. कृष्णा राजाराम नमस्कार. अष्टकर ज्वेलर्स. नमस्कार. मला सांगा, गणपती उत्सव आता सध्या सुरू आहे, तर तुमच्या मुलाला या फेस्टिवलमध्ये सगळ्यात जास्त काय आवडतं? आता जसं गणपती बाप्पाला मोदक आवडतात तसे आमच्या बाळाला सुद्धा फार मोदक आवडतात. सगळ्यांनाच आवडतात मोदक. तरी हेल्दी फूड म्हणून आपण गव्हाची लापशी, त्याचबरोबर बदामाचे वगैरे असे घालून वेगवेगळे आम्ही पदार्थ करतो. वेगवेगळे पदार्थ असतात म्हणजे 10 दिवसांचे 10 प्रकारचे वेगवेगळे एक नैवेद्य ठरवलेले असतात. मध्ये गौराई वगैरे बसतात त्यावेळीसाठी वेगवेगळे आपण फराळाचे आयटम्स वगैरे करतोच. खरी गोष्ट आहे. पण एक शेवटचा प्रश्न असा विचारेन, एक स्त्री म्हणून आज गणपती फेस्टिवलमध्ये जर एखादा बदल करायचा म्हटलं तर तुम्ही कोणता कराल? हो ना, माझ्या दृष्टीने मी आज आपण गणपती उत्सव सुरू झाल्यापासून जे मंडळांचे वगैरे गणपती आहेत आम्ही सगळीकडे फिरून आलो, त्यामध्ये मला जिवंत देखावे वगैरे फार आवडले. त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे बलात्काराविषयी वगैरे हा जो विषय आहे तो असा ओपनली मांडता येत शकत नाही आपण. हां, पण तो जिवंत देखाव्यातून मांडला गेला. बऱ्याच ठिकाणी हे बघितलं गेलं. हां, पण बदल म्हणून सांगायचं झाला तर स्त्रियांच्या बाबतीत गर्दीत वेगवेगळे प्रकार होतात, वाईट प्रकार होत असतात, घाणेरडे प्रकार तर कार्यकर्त्यांनी मोस्टली ह्या गोष्टी होणार नाही ह्याच्याकडं प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं. असं तुम्हाला वाटतं? हा खरं सगळ्यात मोठा बदल करण्याची गरज आहे की कार्यकर्त्यांनी, तुम्ही देखावे तर चांगले मांडताच आमच्यासमोर, जनजागृती करत आहात, पण त्याचबरोबर ते देखावे बघायला जेव्हा महिला तिथे येत असतात तर त्यांच्या संरक्षणाची देखील त्यांनी काळजी घेतली पाहिजे. धन्यवाद आम्हाला तुम्ही तुमचा वेळ दिल्याबद्दल. आणि अष्टेकर ज्वेलर्सतर्फे तुम्हाला हे गिफ्ट. कृष्णा राजाराम अष्टकर ज्वेलर्स. छानपैकी चिल्लर पार्टी आपल्यासोबत आहे. मला सांग, गणपती फेस्टिवल कसं सेलिब्रेट करतो? मी मुंबईमधला आहे आणि मी तिथं माझ्या आजीकडे येतो साताऱ्याला. मला मोदक खायला भरपूर आवडतात आणि आरती वगैरे करतो ना? हां, मला आरती प्रसाद खायला पण भरपूर आवडतं. म्हणजे आरतीपेक्षा जास्त प्रसाद खायला आवडतो. बरं, तू काय काय करते गणपतीमध्ये? मला रांगोळी काढायला आवडते. अरे वा, मम्माला मदत करते. अजून? मोदक खायला आवडतात. हां, अजून? ही आहे थोडक्यात बाप्पाला देखील मोदक आवडतात आणि चिल्लर पार्टीला देखील मोदक आवडतात. एकदा मोठ्याने बोला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. थँक्यू.
मंगलम प्रायोजक आहेत कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स. या कार्यक्रमामध्ये आज आपण कुबेर विनायक मंदिर इथे आलो होतो आणि छानपैकी या बाप्पाचं दर्शन घेतलं, इथल्या भाविकांशी बातचीत केली. आमचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा. 23 99 36 या क्रमांकावर पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत नमस्कार.